last lecture we start the property and we have see the first property. Now in this lecture we see next property. Here del v of f of x is equal to del v f of x of p plus f of p del v of x. म्हणजे इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि इन प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह अशाच फॉर्ममध्ये काहीतरी आहे हे. त्यासाठी आपण आधी एल एच एस कन्सिडर करूया. डेल व्ही एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, आता एफ ऑफ एक्स डेल व्ही एफ ऑफ एक्स कॅन बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ पी कोमा डेल व्ही ऑफ एफ ऑफ एक्स वन डेल व्ही ऑफ एफ ऑफ एक्स टू अप टू द del v of f of x n plus 1. This is equation first. Now we consider the RHS. This is not the directly proof, therefore we first consider the LHS and then consider the RHS, and from both equation we show that from first and second both are the equal. Therefore RHS is equal to del v f of x of p plus f of p into del v of x. आता now consider the del v of f of x1. आता इथं डेल व्ही ऑफ एफ ऑफ एक्स पीला आपण असं लिहू शकतो x1 x2च्या फॉर्ममध्ये. डेल व्ही ऑफ एफ कॉन्स्टंट इथं कन्सिडर करू. डेल व्ही ऑफ एफ x1 डेल व्ही ऑफ एफ x2 अप टू द डेल व्ही ऑफ एफ ऑफ एक्स एन प्लस 1 प्लस आता इथे एफ कॉन्स्टंट ठेवूयात आणि डेल व्ही ऑफ x1 व्हॅरी करूयात. डेल व्ही ऑफ x1 डेल व्ही ऑफ x2 अप टू द डेल व्ही ऑफ एक्स एन प्लस 1. आता इथली फर्स्ट टर्म ही वाली आणि इथली फर्स्ट टर्म या दोघांची ॲडिशन करूयात. डेल व्ही एफ x1 प्लस एफ ऑफ डेल व्ही x1 कोमा del v f x2 plus f del v x2 up to the del v f xn plus 1 plus f del v xn plus 1 which is equal to, आता बघा हे पूर्ण सगळं एकाच फॉर्ममध्ये हे आपल्याला कसं भेटणार आहे. डेल व्ही ऑफ एफ ऑफ x1 कोमा डेल व्ही ऑफ एफ ऑफ x2 अप टू द डेल व्ही ऑफ एफ ऑफ x1 प्लस 1. दिस इज इक्वेशन सेकंड. नाव फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड बोथ टर्म्स आर द इक्वल हिअर. आता इथे दुसऱ्या तीन प्रॉपर्टी आहेत. एक्स प्लस वाय ऑफ क्यू इज इक्वल टू एक्स ऑफ क्यू प्लस वाय ऑफ क्यू अँड एफ ऑफ x of q is equal to f of q into x of q, x into y of q is equal to this, and this is the third property. This is for you, this is for you for homework. From the property first and second we conclude that del v of f is the linear map. म्हणजे लिनियर मॅपमध्ये कसं असतं, आपण काय करतो ए प्लस बी ऑफ एफ, म्हणजे जर आपण सपोज आता एखादं एक्झाम्पल घेतलं आपण असं की ए प्लस बी ऑफ एक्स घेतलं, ह्याचं आपण लिनियर मॅप दाखवायचं विथ रिस्पेक्ट टू ॲडिशनचं. आपण हे कसं दाखवणार, ए एक्स प्लस बी एक्स ही एक टर्म दाखवतो आणि एखादा कॉन्स्टंट मल्टिप्लाय घेतो ना आपण. इथं सपोज सी प्लस ए घेतलं, सी प्लस ए प्लस बी असं घेतलं, सी इंटू विच इज इक्वल टू द सी ए प्लस सी बी असं काहीतरी मल्टिपलमध्ये दाखवतो. तसंच हे प्रॉपर्टीवरून आपला del v ऑफ एक्स हा काय होतं, लिनियर मॅप होते. आता नाव वी सी द नेक्स्ट डेफिनेशन, कोव्हॅरंट डेरिव्हेटिव्ह. कोव्हॅरंट डेरिव्हेटिव्ह ऑफ द टँजंट वेक्टर फील्ड एक्स. म्हणजे आपण आधीच्या चॅप्टरमध्ये कोव्हॅरंट डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन बघितली होती. काय होते ती डेफिनेशन, तर कोव्हॅरंट डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आपली मी इथं लिहून दाखवते बघा. एक्स डॅश ऑफ टी इज इक्वल टू एक्स डॉट ऑफ टी मायनस एक्स डॉट ऑफ टी इंटू एन कंपोजिट अल्फा ऑफ टी इंटू एन ऑफ अल्फा ऑफ टी अशी होती. तसंच सेम वेनी इथे तसंच घेतलं आहे ह्यांनी. जसं आपलं एक्स डॅश ऑफ टी, तिथं आपण एक्स डॅश ऑफ टी घेत होतो, डेरिव्हेटिव्ह घेत होतो. म्हणजे इथं डी व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू डेल व्ही ऑफ एक्स मायनस डेल व्ही ऑफ एक्स इंटू एन ऑफ पी इंटू एन ऑफ पी, वेअर एन इज द ओरिएंटेशन ऑन एस. And the del v of x is called as the covariant derivative of the tangent vector field x with respect to v, where v belongs to the SP. म्हणजे v हा आपला टँजंट स्पेसमधला पाहिजे आणि del v x ला आपण तेव्हा काय म्हणणार आहे, कोव्हॅरंट डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. तर याच्याचा रिमार्क बघा, इफ वी रिप्लेस डेल बाय डी इन अबव देन वी कन्क्लूड दॅट डेल व्ही ऑफ डी व्ही ऑफ एक्स इज द लिनियर मॅप फ्रॉम एस पी टू एस पी. म्हणजे आपला डेल व्ही ऑफ एक्स हा तर लिनियर मॅप आहेच ह्यातला. आता आधीच्या प्रॉपर्टीवरून आपण प्रूफ केलेलंच आहे. मग जर आपण त्या डेलच्या ऐवजी
आपण तिथे डेलच्या ऐवजी जर डी पुट केला तर तो पण काय होणार आहे, लिनियर मॅपच होणार आहे. पण कुठून कुठेपर्यंत, एस पी टू एस पी. एस पी मीन्स टँजंट स्पेस टू टँजंट स्पेस. द सेकंड रिमार्क इज डी व्ही ऑफ एक्स इज द टँजन्शियल कंपोनंट ऑफ डेल व्ही ऑफ एक्स. म्हणजे तो टँजन्शियल कंपोनंट आहे डेल व्ही ऑफ एक्सचा. आता नाव वी सी द डेफिनेशन ऑफ वेंगर्टन मॅप. तर व्हॉट इज द वेंगर्टन मॅप? The linear map LP is mapping from SP to SP defined by LP of V is equal to minus del V of N is called as the Wingerton map of S at the point. म्हणजे इथे बघा N फॉर द ओरिएंटेशन आणि LP ऑफ V इज इक्वल टू मायनस डेल व्ही ऑफ N. आता ही स्टँडर्ड डेफिनेशन आहे, लक्षात राहू द्या आपल्याला ते डेफिनेशनचा पुढे यूज करायचे. डेल व्ही ऑफ N इज नथिंग बट द N कंपोजिट अल्फा dot at T naught, and where alpha is mapping from I to S is the any parameterized curve in S with the alpha dot of T belongs is equal to V, where V belongs to the SP. आता हे डेफिनेशननुसार घेतलेलं आहे. आता इथं आपण एल पी ऑफ व्हीची डेफिनेशन अप्लाय करूयात, सिम्प्लिफाय करूयात. एल पी ऑफ व्ही इज इक्वल टू, आता वरच्या घेतल्या डेफिनेशननुसार आपल्याला काय माहिती आहे, एल पी ऑफ व्ही आपला मायनस डेल व्ही ऑफ एन इज आहे. मग आता डेल व्ही ऑफ एनचा फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती आहे, मायनस ऑफ द, तर इथं ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणून इथं मायनस घेऊयात. पी ऑफ डेल व्ही एन वन डेल व्ही एन टू अप टू द डेल व्ही एन प्लस वन. मग आता डेल व्ही ऑफ एनचा म्हणजे जेव्हा तुम्ही एक पाठीमागं थेरम बघितला डेरिव्हेटिव्हचा, टँजंट स्पेसवरतीचं डेरिव्हेटिव्ह बघितलं होतं आपण वेंगर्टन मॅपला, एफ कंपोजिट अल्फा डॉटचं होतं. तर आपण त्याच्याऐवजी काय लिहिलं आपण, डेल एफ टिल्डा ॲट पी इंटू व्ही असं घेतलं होतं. तशाच फॉर्ममध्ये इथं फक्त घेतलेलं आहे मायनस ऑफ द पी कोमा डेल एन वन टिल्डा ऑफ पी इंटू व्ही डेल एन टू टिल्डा ऑफ पी इंटू व्ही अप टू द डेल व्ही एन टिल्डा एन प्लस वन पी इंटू व्ही, वेअर एन टिल्डा इज द एनी स्मूथ वेक्टर फील्ड डिफाईन ऑन एन ओपन सेट व्ही कंटेनिंग एस. म्हणजे एन टिल्डा हे एक स्मूथ वेक्टर फील्ड आहे, ते डिफाईन केले ओपन सेट यूवरती जे कंटेन करते एसला, व्ही, विथ द एन टिल्डा ऑफ क्यू इज इक्वल टू एन ऑफ क्यू फॉर ऑल क्यू बिलॉंग्स टू द एस. हे आहे वेंगर्टन मॅपची डेफिनेशन, लक्षात राहू द्या. ह्यातला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे एल पी ऑफ व्ही इज इक्वल टू मायनस ऑफ द डेल व्ही ऑफ एन. आता नाव वी सी द नेक्स्ट थेरम. व्हॉट इज द थेरम? लेट, दिस इज द important theorem, let S be the n surface in Rn plus 1 oriented by the unit normal vector field n. म्हणजे इथं आपल्याला गिवन दिलेला आहे यस हा n सरफेस आहे आणि तो ओरिएंटेड अलॉंग कशाच्या होतं, युनिट नॉर्मल व्हेक्टर फील्डवरती. अँड लेट पी बिलॉंग्स टू द एस अँड व्ही बिलॉंग्स टू द एस पी. म्हणजे पी हा सरफेसमधला पॉईंट आहे आणि व्ही हा टँजंट स्पेसमधला. देन for every parameterized curve, alpha is mapping from I to S with the alpha dot of T naught is equal to V T naught belongs to the I. म्हणजे जर आपल्याला हे सगळं गिव्हन दिलं असेल तर आपल्याला काय प्रूफ करायचं आहे की व्हेलॉसिटी व्हेक्टर ॲट पॉईंट टी नॉट इज इक्वल टू व्ही आहे आणि व्हेलॉसिटी व्हेक्टर म्हणजे नाही आता हे ॲक्सलरेशन आहे ना, अल्फा डबल डॉट ऑफ टी नॉट इंटू एन पी इज इक्वल टू एल पी ऑफ व्ही इंटू व्ही. हे प्रूफ करायचं आहे आपल्याला. आता इथं वी हॅव टू गिव्हन दॅट अल्फा इज द पॅरामेट्राइज कर्व इन एस. आता अल्फा हा पॅरामेट्राइज कर्ववरता आहे आणि तो पण ह्याच्यामुळे टँजंट स्पेस पण आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळं बाय डेफिनेशन ऑफ द पॅरामेट्राइज कर्व आपल्याला काय माहिती आहे, व्हेलॉसिटी व्हेक्टर हा बिलॉंग करतो एस अल्फा ऑफ टीमध्ये. बट एस अल्फा ऑफ टी काय दिलेलं आहे आपल्याला, ते युनिट नॉर्मल व्हेक्टर दिलं आहे. त्याच्यामुळे आपण एस अल्फा ऑफ टी इज इक्वल टू एन ऑफ अल्फा ऑफ टी फॉर ऑल टी बिलॉंग्स टू द आय असं लिहू शकतो. मग आता जर आपला अल्फा डॉट ऑफ टी हा एस अल्फा ऑफ टीमध्ये जात असेल तर अल्फा डॉट ऑफ टी हा आपला एन कंपोजिट अल्फा ऑफ टी परमध्ये पण जाणार. देअरफॉर तो त्याच्यामध्ये जाते त्यामुळे त्यांचा प्रोडक्ट काय होणार आहे, इज इक्वल टू 0, कारण की हे दोघं एकमेकांना काय असतात, परपेंडिक्युलर असतात. अल्फा डॉट ऑफ टी इंटू एन ऑफ अल्फा ऑफ टी इज इक्वल टू 0 अलॉंग द अल्फा. हे वरचं जे परचं साईन आहे ते परपेंडिक्युलरसाठीच असतं. दॅट इज अल्फा डॉट ऑफ एन कंपोजिट अल्फा इज इक्वल टू 0 अलॉंग द अल्फा. देअरफॉर अल्फा डॉट ऑफ एन कंपोजिट अल्फा डॅश ऑफ टी नॉट इज इक्वल टू 0. म्हणजे आपण आता इथं अल्फा डॉट ऑफ एन कंपोजिट अल्फा 0 आपण म्हणजे फाउंड केलं, पण आपल्याला डबल डॉट ऑफचं काढायचं आहे. मग त्यासाठी बघू काय येते डेरिव्हेटिव्ह. आता इथे बघा अल्फा डबल डॉट ऑफ टी नॉट इंटू एन कंपोजिट अल्फा ऑफ टी नॉट प्लस अल्फा डॉट ऑफ टी नॉट इंटू एन कंपोजिट अल्फा डॉट ऑफ टी नॉट. मग आता इथे बघा
अल्फा डबल डॉट ऑफ टी नॉट एन कंपोजिट अल्फा डॉट ऑफ एन कंपोजिट अल्फा ऑफ टी नॉट प्लस आता इथे अल्फा डॉट ऑफ टी नॉट इंटू एन कंपोजिट अल्फा डॉट ऑफ टी नॉट नथिंग बट द व्ही इंटू डेल व्ही ऑफ एन इज इक्वल टू 0. म्हणजे जसं तुमचं पाठीमागे एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं की आपलं एफ डॅश ऑफ द एफ कंपोजिट अल्फा डॅश हा ॲट पॉईंट टी नॉटला हा डेल व्ही ऑफ एफ होत होता, तसाच इथं घेतलेला आहे. Therefore, alpha double dot of T naught into n composite alpha of T naught is equal to minus of V into LP of V. आता हे by definition of the Binghamton map काय असं definition LP of V is equal to minus of del V of n. पण आता इथे म्हणून इथं मायनस ऑफ हे आलं. देअरफोर अल्फा डबल डॉट ऑफ टी नॉट इंटू एन पी. आता एन कंपोजिट अल्फा ऑफ टी नॉटला आपण एन पी पण लिहू शकतो, विच इज इक्वल टू द हे आपण इकडे पाठवलं तर एल पी ऑफ व्ही इंटू व्ही. हॅन्स द प्रूफ. इझी प्रूफ आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, याच्यामध्ये काही असे नवीन कन्सेप्ट यूज केलेला नाही येते. तर नाव नेक्स्ट सी द प्रॉपर्टी शो दॅट द वेंगल्टन मॅप of the S oriented by the minus n is the negative of the Wingleton map of the S oriented by the n. म्हणजे आपला वेंगल्टन मॅप हा मायनस यांनी जर आपण रोटेट केला तर तो निगेटिव्ह होतो. वेंगल्टन मॅप ऑफ यांनी पण म्हणजे जेव्हा आपण यांना रोटेट करतो तेव्हा आपला वेंगल्टन मॅप हा निगेटिव्हच असतो, पण मायनस यांनी जर आपण रोटेट केला तरी पण तो निगेटिव्हच येतो. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. Therefore, we consider the LP by definition of the Wingleton map. LP of V is equal to minus of the del V of n, where the orientation in n. When the orientation is minus n, आता इथे minus of the del V of minus n, it is equal to the minus of the del V, del of minus of np into v, which is equal to the del np into v, which is equal to the del V of n, which is equal to the minus LP of v. Hence proof. तर इथे बघा नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द डेल व्ही एफ फंक्शन दिलेलं आहे x1 x2 x3 स्क्वेअर वेअर व्ही इज इक्वल टू 1 1 1 ABC. म्हणजे ह्यातले पीचे पॉईंट हे तुमची तिथे बघा डेल व्ही ऑफ एफ इज इक्वल टू डेल एफ ऑफ पी इंटू व्ही. मग आता डेल एफ ऑफ पी आपण कसं काढू शकतो, तर इथे व्हीचे पॉईंट म्हणजे ABC आहेत आणि डेल एफ ऑफ पीचा 1 1 1. डेल एफ ऑफ पी इज इक्वल टू पी कोमा. आता इथं बघा x1 x2 x3चं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू x1 घेतलं तर आपल्याला x2 x3 स्क्वेअर भेटेल. सेकंड टर्मला x2 विथ रिस्पेक्ट टू x2 डेरिव्हेटिव्ह घेतलं तर x1 x3 स्क्वेअर भेटला आणि थर्ड टर्मला विथ रिस्पेक्ट टू x3 डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ट्वाईस ऑफ x1 x2 x3 असं भेटेल. देअरफॉर ग्रॅड एफ ऑफ पी 1 1 1 ॲट पॉईंट 1 1 1 इज इक्वल टू पी कोमा 1 1 कोमा टी अँड व्ही इज इक्वल टू ABC. मग आता डी व्ही ऑफ एफ इज इक्वल टू काय भेटणार आहे आपल्याला पी कोमा 1 1 2 कोमा इंटू ABC. Therefore, A plus B plus 2C. Del V F is equal to A plus B plus 2C. Now, this is the next example we see in next video lecture. Thank you.